नमस्कार मित्रांनो, मी आदिराज आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग जो आहे तो फुल व्लॉग होणार आहे, म्हणजे मोठा व्लॉग येणार आहे आपला. तर आज अशी गडबड चालू आहे की मी बॅग वगैरे भरली आहे आणि मी निघालोय गावाला, जालन्याला निघालोय. माझं थोडं तिकडं बरं सर्टिफिकेटचं काम आहे थोडं, त्यासाठी निघालोय. आणि आता मी घरीचे खूप म्हणजे खूप गडबड आहे. तिकडे जायचंय, सगळ्यांचं आवडलं, माझ्यामुळे सगळे थांबले तिकडे. तर फटाफट आता लॉक लावतो घराला आणि तिकडे मामाकडे गेल्यावर तुम्हाला भेटतो. तिकडूनच आपल्या मला मामा, मी, मम्मीची मम्मी आणि मम्मीचे पप्पा म्हणजे आजी आजोबा माझे, आम्ही चौघ जण आम्ही चाललो जालन्याला. तर गाडीत बसल्यावर आपण भेटूच. बाय बाय. मी तिकडे गेलो भेटतो तुम्हाला. फायनली आलोय मी इकडे मामाकडे. आता थोड्या वेळात आम्ही निघणार आहे जालन्याला जायला. खाली गाडी थोड्या वेळ थांबले, जरा काम आहेत मामाचे, जरा ती वस्तूचं वगैरे काम आहे, आमचं ज्वेलरीचं दुकान आहे त्याचं काम आहे थोडंसं. ते झालं की आम्ही फटाफट जालन्याला निघणार आहे. फुल ऑन ट्रॅव्हल ब्लॉग राडे. चला भेटू आपण नंतर. आलोय पुण्यातून आता कर्वे रोडला आणि पुण्यातून बाहेर निघायलाच आम्हाला अर्धा तास लागेल. मग तोपर्यंत पुण्याचे आणि FC रोडचे टाईमलॅप्स चेक करा. भारी. आम्ही आत्ता नगर रोडला आहे. जांभूळ घेतलं आम्हाला. इथं काय दिसतंय बघा, एरोप्लेन. जे साईडलाच एअरपोर्ट आहे आणि किती खालून उडून चाललंय ते. वाव, किती खालून उडून चाललंय. हे असं बघितलं की ते अहमदाबादचा किस्सा आठवतो. फोकस नाही होता. ओके ओके, खूप खालून चाललंय. इंडिगोच आहे, इंडिगो. असं खालून चाललंय बघा, असं खालून चाललंय. विषय का, इंडिगोचं एरोप्लेन आहे. इथं तुम्हाला दिसते की नाही काय माहिती. आता थांबायचं कॅन्सल करणार आहे आम्ही. आम्हाला नाश्ता करायचा होता तो आम्ही आता कॅन्सल करणार आहे पावसामुळे. लेट्स पाऊस गो. पाऊस बघा ना तुम्हाला. खतरनाक पाऊस होतो. खतरनाक म्हणजे एवढा पण भारी नाही पाऊस, जोरात नाही पडत आहे, पण आहे ठीकठाक पाऊस आहे. पाऊस नाश्ता करायचा होता पण की पावसामुळे कॅन्सल होत आहे. पावसात गाडी चालवायला मजा येते पण जोरात चालवायचं नाही, ठीक आहे. मी थोडे मिसळ खायला थांबलो इकडे मागे. नवनाथ मिसळला स्पेशल पॉईंट आहे मिसळचा. मिसळ खायला थांबलो आहे. मिसळ जो एक नंबर लागते इथे. मिसळ बघा तुम्ही. आता मिसळची ऑर्डर दिली, मिसळसाठी थांबलो. मिसळ येणार, मग तुम्हाला दाखवतो मिसळचा असली लूक आणि टेस्ट पण सांगतो. बेस्ट असतो मिसळ इथली. आली मिसळ इथं. मिसळ मामा इकडे खाता, बाकी सगळे इकडे खातात. रस्सा पण मिसळचा हे टाकून मस्त बाईट खायचा मिसळचा. एन्जॉयिंग द मिसळ. बस बंद पडली बघा. म्हणजे त्याच्यामुळे पूर्ण मागं पण ट्रॅफिक होते आणि इकडे पण ट्रॅफिक होतं, म्हणून ती बस बंद पडली. तर आता आम्ही खाल्लं मिसळ वगैरे तिकडे तर झालं आहे सगळं. आता ही बस बंद पडली. बसचं टेन्शन नाही म्हणजे नाही का. थोडं 1X वर घ्या. 1X फायनली. ओके, फायनली मिसळ वगैरे सगळं खाऊन झालं आहे. आता निघायचं आहे तिथून. हे सगळं खाऊन झालं आहे. आता गाडी काढताना निघतं. तिथून पहिले निघायचं आहे. नवनाथ हॉटेल, नवनाथ. मिसळ पाव वगैरे, वडापाव वगैरे भेटतो इथं, भेजी वगैरे. मिसळ ठीक होती, एवढी पण भारी नव्हती, ठीकठाकच होती, ठीक आहे ना. बघून झालो नवनाथ हॉटेल. तर ह्याची लोकेशन कुठे आहे ते जरा माहीत नाही. मामाला विचारून
सांगतो ह्याची लोकेशन कुठे आहे. हॅलो गाईज, आम्ही आलो जवळपास जालन्याच्या आणि जेवायला थांबलो तर राजपूट्समध्ये हॉटेलमध्ये. तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघा यार, बेस्ट हॉटेल. म्हणजे मी जेवलो नाही, मामन ते पहिले जेवले होते एकदम स्टार्टिंगला. तर आता मी पण म्हणजे आता आलो तिथे जेवण चांगलं असतं, आतमध्ये बसतो जेवायला. कसं जेवण बघतो मी पण आणि आपण पण बघूया पुढचं आता जेवण कसं असतं. चला बाय बाय. आतमध्ये बसलो आहे, ऑर्डरची प्रोसेस चालू आहे. तर मामा ऑर्डर देणार आहे आज पनीरची भाजी. नको कुठली भाजी सांगू आता, सांगू कुठली करी नाही. आईला वाटलं की मी फोनच लावला म्हणून म्हणले की लाडू आहे का. प्रोसेस चालू आहे ऑर्डरची. ऑर्डर आल्यावर तुम्हाला दाखवतो काय ऑर्डर केलं आहे. काहीच फायनली ऑर्डर आली आहे बटर नान, शेवगा मसाला विथ काळा मसाला, काजू मसाला आणि कांदा लिंबू यांच्यासोबत खाता येते इकडे सगळे. चला मी आता जेवण भेटतो, तुम्हाला भूक लागली. जेवण झालं, पाणी बॉटल घेऊन निघालं घरी. जेवण एक नंबर होतं. शेवगाची शेंगाची भाजीची लागत होती ना यार, एक नंबर. म्हणजे खूप भारी होतं. हे बघा, तुम्ही कधी ह्या साईडला आले जालना साईडला बघा, त्याचं खूप जुन्यापासून हॉटेल आहे. अरे यार थोडंसं कॅमेरा पोचलं नाही वाटतं मग ऑइल लागलं. हां बघा आता राजपूट्स रेस्टॉरंट, एक नंबर हॉटेल, एकच नंबर हॉटेल. तुम्ही या नक्की विजिट करा. मी चाललो आता घरी, घरावर भेटू आपण. आलो इथं जालन्याला घरी. जालन्याला घरी आलं घरी साफसफाई चालू इथं आणि बाहेरचं वातावरण बघा, घराच्या पूर्ण बिल्डिंग आपली ते. आणि इकडे सगळं 10 वाजले म्हणजे लवकरच. म्हणजे आत्ता किती वाजलेत, आत्ता वाजलेत उद्या 10 वाजले, 11 वाजले, 11 सगळं एकदम बंद, सगळं बंद. कोणीच दिसणार नाही तुम्हाला बाहेर. पुण्यात फुल नाईट आऊट करतात लोक, फुल एकदम भारी. तर आता आजचा ब्लॉग इथं जायचं करू आपण. बाय बाय, भेटत उद्या. बाय बाय.